निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आम्ही समर्थांची लेकरे या चॅनलमध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते. सर्व स्वामी भक्त हो, लवकरच 29 तारीखला गुरुपौर्णिमा येणार आहे. प्रत्येकजण कोणती ना कोणती गुरुपौर्णिमेनिमित्त ही सेवा करणार आहे. प्रत्येकाने ठरवलीच आहे की आपण कोणकोणती सेवा करूयावी. कुणी ठरवलं आहे की आपण श्री गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे, तर कोणी ठरवलेलं आहे की मी संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करेन, तर कोणी ठरवलं तर मी घोर कष्टोद्धरण स्तोत्राची सेवा करेन. पण आपल्यालाच असा प्रश्न पडलेला आहे की आपण कोणती सेवा करावी, अगदी कमी वेळेत आणि अतिशय सुलभ, पटकन होईल अशी. कारण आपल्याकडे तेवढा वेळच नाही आहे. मी जॉबला जाते, मी नोकरी करते, मग एवढ्या 2-2, 3-3 तास बसून मी कशी आणि कोणती सेवा करू ज्यामुळे मी गुरुपौर्णिमेपर्यंत कुठली तरी सेवा करण्याची इच्छा माझी पूर्ण होईल. हाच प्रश्न जसा तुम्हालाही पडला आहे तसा मलाही पडला आहे. आणि यासाठी मी आपणासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. ह्यासाठी आपण अशी एक महत्त्वाची सेवा करायची आहे, आणि ती म्हणजे श्री स्वामी समर्थ यांची तारक मंत्राची सेवा. अतिशय कमी वेळेत आणि पटकन होऊन जाणारी ही सेवा. यामध्ये जास्त वेळ अजिबात लागत नाही. घरच्या घरी आपण पटकन ही सेवा करून टाकू शकतो आणि आपण आपल्या कामाला जाऊ शकतो. तर ही सेवा तारक मंत्राची कशी करावी, कोणत्या वेळी करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी याची संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे की आपली ही कमीत कमी वेळेची सेवा आपण कशी करणार आहोत. स्वामी भक्त हो, ही आपल्याला सेवा ही 11 दिवस करायची आहेत. गुरुपौर्णिमेच्या अगोदर 10 दिवस सुरुवात करायची आहे आणि 11वा दिवस हा 29 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी येईल. म्हणजेच अर्थात आपल्याला ही तारक मंत्राची सेवा ही 19 जुलैला सुरुवात करायची आहे. अतिशय साधी सोपी सेवा, काही करायची गरज नाही आहे. ही सेवा कशी करायची, तर आपण सकाळी शुचिर्भूत होऊन आपल्या देवघरात पूजा वगैरे, आपली दैनंदिन पूजा झाली की देवघरासमोर बसायचं आहे, स्वामी समर्थांच्या फोटोजवळ बसायचं आहे. आणि पहिलं काय करायचं आहे, आपण पहिली सुरुवात ही आपल्या गणपती बाप्पाच्या स्मरणाने करायची आहे. अर्थात तुमच्यासाठी मी अतिशय साधा आणि सोपा सांगेन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, याने या सेवेची सुरुवात करायची आहे. यानंतर आपले श्री स्वामी समर्थ या जपाची एक माळ आपण करायची आहे आणि नंतर तारक मंत्राला सुरुवात करायची आहे. हा तारक मंत्र प्रत्येकाजवळ असतो. प्रत्येक स्वामी भक्ताजवळ हा तारक मंत्र असतो आणि प्रत्येकाचा हा तारक मंत्र पाठही असतो. असं एकही स्वामी भक्त नसेल की त्याला तारक मंत्र माहीत नाही. आणि जर कुणाला माहीत नसेल तर तुम्ही नक्की तो पाठांतर करून घ्या. तर काय करायचं आहे, एका बैठकीमध्ये आपल्याला हा तारक मंत्र, संपूर्ण तारक मंत्र हा 11 वेळा वाचून पूर्ण करायचा आहे. याला काही जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनिटात होऊन जातो. आणि जर तुम्ही नवीनच असाल, पहिल्याच वेळी 11 वेळा तारक मंत्राचे पठण करणार असाल तर अर्धा तास लागेल, यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने आपण हा तारक मंत्राचे अनुष्ठान हे करायचं आहे. काय करायचं आहे, फक्त हा तारक मंत्र चालू असताना आपल्या स्वामींसमोर दिवा आणि अगरबत्ती ही चालू ठेवायची आहे. दिवा आणि अगरबत्ती ही पूर्ण तारक मंत्र 11 वेळा होईपर्यंत ही चालू ठेवायची आहे. अशा पद्धतीने हे तारक मंत्राची 11 दिवसाची सेवा करायची आहे. या 11 दिवसाच्या सेवेबरोबरच आपल्याला जर तारक मंत्राचं तीर्थ बनवायचं असेल तर तेही तुम्हाला सांगेन की हे तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं. तसेच ह्या सेवेचे नियम काय, तर आपण हा 11 दिवसाची सेवा करणार आहोत गुरुपौर्णिमेपर्यंत. यासाठी एकच नियम म्हणजे आपण मांसाहार करायचा नाही आहे.
मांसाहार कोणत्या प्रकारचा न करता 11 दिवस आपण ही सेवा करायची आहे. 11 दिवस कंटिन्यू गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे. पण काय होतं की 11 दिवसाची सेवेमध्ये आपल्याला खंड पडू नये म्हणून आपण एक काम करायचं आहे. पहिल्या दिवशी तुम्ही 19 जुलैला ज्यावेळी तारक मंत्राची ही सेवा सुरू कराल, त्या दिवशी जेव्हा तुम्ही देवघरात बसाल त्यावेळी आपण 11 दिवसाच्या सेवेचा संकल्प करायचा आहे. हा संकल्प कसा करायचा आहे, तर आपल्या उजव्या हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यात हळद, कुंकू, थोडी अक्षता आणि फूल ठेवायचं आहे आणि स्वामींच्या फोटोसमोर आपला हात धरायचा आहे आणि सांगायचं आहे की माझे नाव अमुक अमुक, मी अमुक अमुक गोत्रातील. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि सांगायचं आहे मी अमुक अमुक या गोत्रातील 19 जुलैपासून ते गुरुपौर्णिमेपर्यंत 11 वेळा तारक मंत्राचे अनुष्ठान करणार आहे आणि असा मी संकल्प करत आहे असं म्हणायचं आपल्या स्वामींच्या फोटोसमोर. आणि हे पाणी आपल्या तांब्याच्या भांड्यात किंवा ताटात असे पळीने सोडायचं आहे. ह्याला म्हणतात आपण संकल्प. संकल्प केल्यामुळे काय होतं की आपल्या सेवेमध्ये मध्येच गॅप पडत नाही, सेवा आपली थांबत नाही. कारण 2 दिवस केली, 4 दिवस केली, 5 दिवस केली, नंतर आपल्याला कंटाळा आला किंवा आळस आला तर आपण ती सेवा सोडून देतो. यासाठी 11 दिवसाची सेवा करण्यापूर्वी आपण संकल्प सोडायचा. त्यामुळे संकल्प केल्यामुळे आपण या सेवेशी बांधील राहतो आणि 11 दिवस आपण सेवा कंटिन्यू करतो. चला, अजून एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे तुम्हाला तारक मंत्राची ही 11 दिवसाची सेवा ही कायम सकाळीच करावी किंवा दुपारीच करावी किंवा संध्याकाळीच करावी असा इथे कुठलाही नियम नाही आहे. स्वामी समर्थांची कुठलीही सेवा ही कुठल्या वेळी करावी, परंतु पहिल्या दिवशी तुम्ही जी वेळ तुम्ही पकडाल किंवा ज्या वेळेला तुम्ही बसाल या सेवेला, तीच वेळ ही शेवटी 11व्या दिवसापर्यंत चालू ठेवायची आहे. समजा तुम्ही सकाळी सेवेला बसलात तर गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही कंटिन्यू सकाळीच सेवेला बसायचं आहे. जर तुम्ही संध्याकाळी सेवेला बसत आहात तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत ही संध्याकाळी सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी तुमचा जो टाईम असेल तो शेवटपर्यंत ठेवायचा आहे. बाकी तुम्ही ही सेवा कुठल्याही वेळा करू शकता, सकाळी करा, संध्याकाळी करा, तुमच्या वेळेनुसार. पण मंत्राचं तीर्थ बनवायचं आहे आणि ते कसं बनवायचं आहे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत आणि थोडक्यात तुम्हाला सांगते, ते तुम्ही पाहून घ्या. चला तर, तारक मंत्राचे तीर्थ बनवण्यासाठी आपल्याला 1 ग्लास भरून पाणी लागेल. काय करायचं आहे की आपण देवासमोर बसल्यानंतर असा एक पाट घ्यायचा आणि त्या पाटावरती पाण्याचा भरलेले ग्लास ठेवायचा आहे. हा भरलेला ग्लास डायरेक्ट जमिनीवर कधीही ठेवायचा नाही. त्याच्यासाठी खाली एक छोटासा पाट घ्यायचा किंवा ग्लासच्या खाली एक डिश ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे तारक मंत्राचे तीर्थ बनवण्यासाठी ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि बाजूला एक अगरबत्ती चालू ठेवायची आहे आणि ही अगरबत्ती तारक मंत्र 11 वेळा होऊन म्हणून बोलून होईपर्यंत चालू राहिली पाहिजे. आणि मग काय करायचं आहे की ह्या ग्लासावरती आपला असा हात ठेवायचा आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणून होईपर्यंत आपला हात असाच ग्लासवरती ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या पद्धतीत सांगायचं झालं तर काय करायचं आहे की ह्या ग्लासामध्ये आपल्या हाताची ही मधली 3 बोटे ह्या पाण्यामध्ये अशी आतमध्ये पाण्यामध्ये अर्धी बुडतील या पद्धतीने धरायची आहेत आणि 11 वेळा तारक मंत्र होईपर्यंत ही अशी बोटं पूर्णपणे ठेवायची आहेत. आणि 11 वेळा जेव्हा तारक मंत्र म्हणून होईल तेव्हा ही काढायची आहेत आणि ह्या पूर्ण तारक मंत्र होईपर्यंत अगरबत्ती ही चालू राहिली पाहिजे. आणि ज्यावेळी तारक मंत्र पूर्ण होईल म्हणून 11 वेळा त्यावेळी ही अगरबत्तीची पडणारी थोडीशी विभूती ग्लासामध्ये थोडीशी टाकायची आणि हे पाणी आपण प्यायचं आहे. तसंच आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील सर्व माणसांना थोडं थोडं हे तारक मंत्राचे तीर्थाचे पाणी द्यायचं आहे. हे तारक मंत्राचे तीर्थाचे पाणी हे अतिशय उपयोगी आहे. यामुळे घरात होणारी चिडचिड किंवा लहान मुले खूप हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, रागराग करतात, त्यासाठी हे तारक मंत्राचे तीर्थ अतिशय उपयोगी आहे. अशा पद्धतीने आपण तारक मंत्राचे तीर्थ बनवू शकतो. तारक मंत्राच्या पठणासाठी तारक मंत्राचं तीर्थ केलंच पाहिजे असं काही नाही आहे. आपण करूही शकतो किंवा तारक मंत्राचं तीर्थ न करताही आपण देवघरासमोर बसून हे तारक मंत्र 11 वेळा याचं पठण करू शकतो. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑल करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
तशीच ही झालेली संपूर्ण सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण करते. धन्यवाद.